निवडणुकीच्या रंगधुमाळीमध्ये राजाभाऊ वाजे यांचा वावीहर्ष येथे प्रचार मेळावा हजारो संख्येच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झालाय। सदर कार्यक्रमाला उपस्थित राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, रमेशजी गावित, माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा नेते संपतराव सकाळे, समाधान बोडके तसेच निवृत्ती जाधव, नाना वारे, निलेश दोंदे, समाधान पेहरे, दिलीप घोरपडे, रमेश जाधव, राजू चंद्रे, राजू कवले, प्रेमनाथ मेरडे, तानाजी मेरडे, गुरु झाकेरे, मुकुंदा वारे, निवृत्ती समाधान, विष्णू पोटिंदे, अविनाश झोले, हरिभाऊ अंबापुरे, गणेश कोठुळे, सरपंच तसेच सदस्य मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी आपल्या वाडीवऱ्याच्या जमिनी जात होत्या, तर मी त्यांना सांगितलं आमचा उद्योगधंद्यांना विरोध नाही, परंतु सुपीक जमीन आहे ती आम्ही देणार नाही। तुम्हाला पाहिजे जमीन तर आम्ही पहिल्याच्या समोरचं जे जागा आहे की ज्या ठिकाणी पडीत जमीन आहे ती तुम्हाला आम्ही देतो आणि तुम्ही तिथे उद्योगधंदे आणा, जेणेकरून त्र्यंबकेश्वर लोकप्रिय उमेदवार इंडिया आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले, खऱ्या अर्थानं मुलाच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश शेठ वाजे, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ जाधव, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय संपत नाना सकाळे, मनोहर भाऊ मेढे, त्याचबरोबर आपल्या भागातील आणि आदिवासींचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय पांडुरंग दादा झोले, गणपत दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मेढे साहेब वाटत असेल, परंतु राजाभाऊ वाजे हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या घराण्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिल्या त्यांच्या आजी आमदार झालेल्या आदरणीय प्रकाश भाऊंच्या चुलती, उत्तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आमदार, महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला नगराध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ वाजेंच्या आई झालेल्या, आणि त्या काळापासून हे प्रगत असलेलं कुटुंब, या कुटुंबाने त्यावेळेला राजाभाऊंना पुण्यामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये त्या काळात ग्रॅज्युएशन केलेलं आहे। त्याच्यामुळे राजाभाऊंच्या स्वभावाकडनं आता राजाभाऊ फडफड इंग्लिश अतिशय उत्कृष्ट बोलतात, उत्कृष्ट लिहितात, असं उच्च शिक्षित आहे, परंतु साधं राहणं, आपल्या माणसामध्ये राहणारा व्यक्तिमत्व असल्यामुळे साधं राहणं आणि उच्च विचारसरणी असलेलं ते एक व्यक्तिमत्व आहे। बांधवांनो, आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या कार्यालयात आपण गेला असेल कधी, तर बाहेर बोर्ड लावलेला होता, वर्गणीसाठी कुणी येऊ नये, परंतु हे वाजे घराणं हे एक दानशूर व्यक्तिमत्व घराणं आहे। सिन्नर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी यांनी कोट्यवधी रुपयाची जागा आपल्या तालुक्यातील मुलं शिकावं म्हणून शाळेला दान केलेली आहे। इथं शहरामध्ये एक गुंठा जागा कोणी कोपरा सुद्धा घरात आणू देत नाही, या माणसांनी कोट्यवधी रुपयाची जागा शाळेसाठी दान दिलेली आहे। आपण भैरवनाथ खेडच्या भैरवनाथ मंदिरापासून निघाला तर सिन्नर पर्यंत जाईपर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार या परिवाराने केलेला आहे, आणि लोक लिहितात वर्गणीसाठी कोणी येऊ नये म्हणून। अशा या दानशूर परिवाराला, सर्वसामान्यांमध्ये वाढणाऱ्या परिवाराला, वाजे घराण्यातील आदरणीय माजी आमदार प्रकाश राजाभाऊ वाजे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। राजाभाऊ वाजे, मी मग नानांची आमचं बोलणं झालं, साधं व्यक्तिमत्व, भाऊंना 2 कन्या आहेत, दोन्ही कन्यांचं अतिशय सुखरूप झालेले भाऊ फक्त समाजसेवा करतात। रात्री बेरात्री कुठे एखादा पेशंट, कुठं अपघात झाला, कोणी पेशंट असेल, भाऊ त्या ठिकाणी स्वतः जाऊन जातात। भाऊ दहावे मोती लग्न कार्य कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी हात मारली तिथं हजर होतात आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची करतात। अशा व्यक्तिमत्वाला आपल्याला निवडून द्यायचं आहे, आणि त्यांचेच साठी आज त्यांचे वडील, ज्यांनी ज्या सिन्नर तालुक्यामध्ये तुकाराम दिगळेंपासून माणिकराव कोकटेंपासून अनेक आमदार घडवले, अनेक जिल्हा परिषद सदस्य घडवले, त्यांना कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी म्हटलं जातं, ते आदरणीय प्रकाश मोठे भाऊ या ठिकाणी आपल्या मुलासाठी आज आशीर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत। मी आदरणीय भाऊंना विनंती करतो, सर्व मान्यवर
विविध संस्थांचे संचालक, ग्रामपंचायतीचे सदस्य, काही चेअरमन, काही सरपंच आणि बंधूंना, पहिली गोष्ट म्हणजे मी बऱ्याच दिवसानंतर हातात नाही घेतलंय. राजाभाऊ आमदार झाल्यापासून बोलणं मी म्हणजे वयपर्यंत थांबलो होतो. आज नाही लागलं, पहिल्यांदाच मी सभा घेतो, नाही तर आजच्या निवडणुकीत मी कुठे सभा घ्यायला गेलो नाही. आमच्या कुटुंबात एक इतिहास मला सांगितलं गेला आहे. हे फक्त तुम्हाला अगोदर सांगतो की माझे मामा अण्णासाहेब मुरगुटे जे 52 साली आमदार होते, त्यावेळेस नाशिक आणि इगतपुरी ह्या जॉईंट मतदारसंघ होता. पण या मतदारसंघाचे पहिले आमदार माझे मामा अण्णासाहेब मुरगुटे. MBB ज्यांच्या नावावर कॉलेज PM म्हणजे मुरगुटे, ते माझे मामा. माझे वडील 62 साली आमदार होते. माझ्या काकू 67 साली आमदार होत्या. माझी आई पहिली नगराध्यक्ष होती, तेव्हा रिझर्वेशन नव्हतं तेव्हा. त्यामुळे समाजसेवा वगैरे ही सगळी आमच्या रक्तात विणलेली आहे. समाजसेवा आमच्यासाठी नवीन नाही. साहेबांचे वडील आमचे खूप चांगले मित्र होते, नेहमी ते भेटायचे. अत्यंत कष्टाळू माणूस. शिवराम धोले 85 साली आमदार झाले, त्यावेळेस माझे वडील बँकेचे चेअरमन होते. बँकेत त्यांचं तिकीट घेऊन मी गेलो. मारुती काका, मी आणि उत्तमराव ढेकले शिवराम धोलेंना. सकाळचा शिवराम धोलेंचा मला फोन आला होता. या सर्व परिस्थितीमध्ये आपण विचार करावा. आणि एक आता काय माझ्या मुलाबद्दल मी काही जास्त बोलणं बरोबर नाही, पण एक चांगल्या माणसाला आपण संधी द्यावी एवढी विनंती करतो. घेत नाही, कारण मी मजूर संघात असल्यामुळं आमच्या जे मजूर संघाच्या सोसायटीला जे राजाभाऊ काम द्यायचे त्याच्याकडून एकही रुपया राजाभाऊ पैसे घेत नाही, हिची मला खात्री होती. म्हणून आपलं भाग्य, चांगला उमेदवार आपल्याला लाभलेले, अतिशय आपण भाषा निशाणी म्हणतो आपण, पण तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवता त्यावेळेस आपण किती निशाणी घेतो. म्हणून एक एक चुरून ती निशाणी आपण काढ. दोघांनी मोठी पत्रिका असली तरी ही 3 नंबरलाच मशाले आता. आणि आमच्या नानावारीने सांगितलं त्या म्हणलं का मशाल आली त्यांना. आपला देवीचा उत्सव प्रत्येक गावात होतो, त्यावेळेस आपण काय करतो, मशालच घेऊन जातो ना. देवीचा बोर्ड असतो तेव्हा मशाल. अतिशय चांगले उमेदवार आपल्याला लाभले. मित्रांनो, वेळ तुमचा घेणार नाही, पण आता राजाभाऊच्या 3 नंबरला मशालीचं चिन्ह आहे आणि त्या मशाल चिन्हाच्या पुढे बटन दाबून राजाभाऊ वाजेंसारख्या देव माणसाला लाखो मतांनी निवडून द्या, एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. राजक्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रामदास शिंदे, त्र्यंबकेश्वर.